बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूस अँगल. कोणते अँगल सांगितले? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगलचा अर्थ काय होतो? ते क्वाड्रंट कुठल्या, म्हणजे नाही का, ते जे अँगल आहे सगळ्यात पहिले गिव्हन लिहा. ठीक आहे. सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे? इफ ए अँड बी आर obtuse angle. obtuse angle म्हणजे काय? ग्रेटर दॅन 90 डिग्री. काय राहणार आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग बघा, ग्रेटर दॅन 90 डिग्री जर असेल तर म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारे अँगल. ती किती? 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारे अँगल. मग 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे काय? की ते जे अँगल आहे ते 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये येते. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत्या? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. मग बघा, मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. सपोज ए जो आहे तो पिंक पेनने ड्रॉ करू. ए जो अँगल आहे तो इथं आहे सपोज. ठीक आहे. आणि बी जो अँगल आहे त्याला ग्रीन पेनने ड्रॉ करू. ठीक आहे. हा आहे ए अँगल आणि हा आहे बी अँगल. मग हे जर बघितलं तर हा काय 90 डिग्रीपेक्षा जास्तची, म्हणजे 90 डिग्री प्लस इथं काहीतरी अँगल आहे. ठीक आहे. आणि हा पण काय 90 डिग्री प्लसच आहे, म्हणजे कोणते अँगल आहे? ऑब्ट्यूस अँगल. मग ऑब्ट्यूस अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आले? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग आपल्याला इथं गिव्हन काय आता? साइन ए. साइन ए किती दिलेला आहे आपल्याला? 5/13. किती दिलेलं आहे? 5/13. आणि कॉस बी जो आहे तो किती दिलेला आहे? -4/5 दिलेला आहे. ठीक आहे. मग आता काय आहे की आपल्याला ए प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग ए प्लस बी फाइंड आउट करायच्या आधी तुम्ही काय करा, आपल्याला ए प्लस बी जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला साइन ए कॉस बी दिलेला आहे. मग इथं साइन बी आणि कॉस ए फाइंड आउट करा. मग आपण साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या टर्म टाकू शकतो. ठीक आहे. तर मग आता आपण काय करू, सगळ्यात पहिले अँगल ए घेऊ. मग आता अँगल ए इज ऑब्ट्यूस अँगल तो विच इज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणून इथं घ्यायचं साइन ए इक्वल्स टू 5/13. मग आपल्याकडे आयडेंटिटी बघा. आयडेंटिटी काय आहे? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू काय येतं? 1 येतं. ठीक आहे. मग इथं साइन एच्या जागेवरती आपण साइनची व्हॅल्यू टाकू शकतो. साइनची व्हॅल्यू किती आहे? 5/13. पण आपल्याला स्क्वेअर सांगितलेलं आहे. ह्याचं स्क्वेअर करायचं. 13चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग आता 5चा वर्ग आहे तो 25 आणि 13चा वर्ग आहे 169. ठीक आहे. 13चा वर्ग किती आहे? 169 प्लस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. इक्वल्स टू इथं 1 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे काय होणार? इकडे गेलं मायनस होणार. मग इथे येणार कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस 25/169. ठीक आहे. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 169 मायनस 25/169 म्हणजे हे काय येणार आहे? कॉस स्क्वेअर ए येणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर कॉस ए फाइंड आउट करायचं असेल, काय फाइंड आउट करायचं? कॉस ए. तर मग कॉस ए फाइंड आउट करायला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. मग इथं पहिले कॉस ए काय आला बघा. कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू आता 169 मायनस 13चा वर्ग 169 आहे बघा एकदा. ठीक आहे. चुकलं नाही पाहिजे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करून बघू शकता. ठीक आहे. आता सगळ्यांचेच वर्ग पाठ राहते असं काही नाही. माझे सुद्धा काही पाठ आहे, काही पाठ नाही. ठीक आहे. 169 बरोबर आहे. एकदा क्रॉस चेक करायचं. मग 169 मायनस 25 जर केलं तर ते किती येतं? 144 येतं. किती येतं? 144. मग 144 अपॉन
169 आलं याचा आन्सर. ठीक आहे. मग आता स्क्वेअर रूट जर घेतला तिकडच्या बाजूला काय होणार आहे, कॉस ए होणार आहे, पण या बाजूला अंडर रूटमध्ये जाणार आहे. ठीक आहे. अंडर रूट 144 अपॉन 169. मग आता अंडर रूटचे जर बाहेर काढले तर अंडर रूटचे बाहेर काढले प्लस मायनस किती येणार, 144 आहे 12चा वर्ग आहे आणि 169 13चा वर्ग आहे. मग आता याच्यामधलं कुठलं साईन घ्यायचं. मग आता बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याकडे रूल आहे ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून याच्यामधली निगेटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट होणार. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आन्सर भेटलं कॉस ए इक्वल्स टू -12/13. मग कॉस ए इक्वल्स टू किती आलं, -12/13 आलं. मग आता सेम तसंच आपल्याला कॉस बी दिलेला आहे -4/5, तर आपल्याला साईन बी फाइंड आउट करायचं. मग साईन बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल, मग इथं जागा आहे थोडी, इथं सॉल्व करू आपण. ठीक आहे. मग इथं लिहा अँगल पी इज ऑब्ट्यूस अँगल विच इज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. हा कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन कॉस बी इक्वल्स टू -4/5. ठीक आहे. मग -4/5 दिलेले आहे आपल्याला. आता आयडेंटिटी आपल्याकडे, आयडेंटिटी काय आहे, साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. मग आपल्याकडे कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू आहे, मग आपल्याला साईन बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग हातच राहणार साईन स्क्वेअर बी प्लस, आता कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू काय, -4/5, म्हणजे कॉस बीची त्याचा स्क्वेअर करायचं इक्वल्स टू 1 येणार. मग ठीक आहे. मग इथे येणार आहे साईन स्क्वेअर बी इक्वल साईन स्क्वेअर बी प्लस, आता 4चा वर्ग आहे 16 आपण 5चा वर्ग आहे 25 इक्वल्स टू 1, इक्वल्स टू काय 1. मग साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 - 16/25. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 25 - 16 अपॉन काय येणार, इथं 25 येणार आहे. मग इथे येईल साईन स्क्वेअर बी. मग साईन स्क्वेअर बी काय येणार आहे, साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 25 मधून 16 गेले किती राहिले, 25 मधून जर 16 गेले तर खाली राहिले 9/25 आलं. ठीक आहे. मग आता स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, साईन स्क्वेअर आहे पण आपल्याला काय पाहिजे, साईन बी पाहिजे. मग स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथं काय येणार आहे, साईन बी इक्वल्स टू 9चा क्यूब बघा अंडर रूटमध्ये घेऊन टाकू आपण, 9/25. ठीक आहे. मग इथे येणार आहे साईन बी इक्वल्स टू, आता अंडर रूटमधून जर बाहेर आणले प्लस आणि मायनस दोन व्हॅल्यू येणार, 3/25. मग 3/25 आलं. मग आता बघा याच्यामधून कुठली व्हॅल्यू सिलेक्ट करायची. मग बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह राहतं, म्हणून काय आहे की साईनचा जो रेशो आहे तो पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण साईन बी इक्वल्स टू प्लस साईन घेणार, म्हणजेच 3/5. सॉरी रूटच्या बाहेर आले हे 2 कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजेच 5चा वर्ग काय आहे 25 आहे, म्हणून इथं फक्त 5 सिलेक्ट होणार. हा स्क्वेअर रूटचे 25 बाहेर आल्यानंतर ना 3/5 आलं आणि प्लस साईन म्हणजे 3/5 आन्सर आलं. किती आलं, 3/5. मग बघा आता आपल्याला सगळे अँगल माहीत झाले. आपल्याला काय आहे की सगळे अँगलचे रेशो माहीत झाले. मग आपल्याला आता सगळ्यात पहिले गिवन काय होतं, साईन ए आपण काय फाइंड आउट केलं, कॉस ए. त्याच्यानंतर गिवन काय होतं, कॉस बी आपण काय फाइंड आउट केलं, साईन बी. मग सगळे रेशो लिहा एकदा, काय करायचं, सगळे रेशो एकदा राईट करायचे. ठीक आहे. पुढच्या पेजवरती जाऊ आपण.
मग बघा आपल्याला गिवन काय होतं, बघा, साईन ए 5/13 आणि कॉस ए -12/13. ठीक आहे, लिहून घ्या ते. मग इथे लिहायचं साईन ए किती आलं, 5/13. किती आलं, 5/13. 5/13 दिलेलं होतं. मग आपण कॉस ए फाइंड आउट केलं. कॉस ए किती आलं, 12/13 आलं, पण मायनस साईन आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपल्याला काय दिलेलं होतं, इथं दिलेलं होतं बघा, कॉस बी दिलेलं होतं -4/5 आणि आपलं हे किती आलं, 3/5 आलं. ठीक आहे, मग इथं कॉस बी इक्वल्स टू -4/5 आणि कॉस ए इक्वल्स टू किती आलं, 3/5 आलं. मग आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आल्या, बरोबर आहे की नाही. मग आता सगळ्या व्हॅल्यू आल्या, आपण काय करू शकतो, फॉर्म्युला यूज करू शकतो. फॉर्म्युला कोणता, तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बीचं एक्सपान्शन काय येतं, किंवा तुम्ही कुठलं पण एक्सपान्शन घेऊ शकता. तुम्हाला वाटलं साईनचं घ्यायचं, तुम्ही साईनचं पण घेऊ शकता. तुम्हाला वाटलं कॉसचं घ्यायचं, तुम्ही कॉसचं पण घेऊ शकता. ठीक आहे, तर आता मी इथं काय करतो, कॉसचं घेतो. मग कॉसचं काय येतं, कॉस ए कॉस बी. आता प्लस साईन असल्यावर मायनस येतं, मायनस साईन ए साईन बी. ठीक आहे, मग आता यांच्यामध्ये काय की आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती, या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. मग पुट जर केलं तिथं काय येणार आहे, -12/13. आता कॉस ए काय -12/13 आहे, बरोबर. त्याच्यानंतर ना इंटू, आता कॉस बी काय आहे, कॉस बी आहे कॉस बी आहे -4/5 ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस, आता साईन काय इथं 5/13 आहे आणि साईन बी काय आहे 3/5 आहे, 3/5. आता इथं काय मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस होणार. मग 12×4 = 13×5 = 65 मायनस 5×3 = 15 13×5 = 65. ठीक आहे, मग इथं बघा 48 मधून 15 गेले, किती राहिले, मग बघा 48 - 15 येतं 33. किती येतं, 33 आपण किती येणार आहे, 65. ठीक आहे, 33/65. आणि इथं काय आलं, कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बी केला किती आला, 33/25. ठीक आहे, मग आता बघा कॉस ए प्लस बीचा जो रेशो आहे तो कसा आला, आपला पॉझिटिव्ह आला. कसा आला, पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला माहिती कॉस चे जे पॉझिटिव्ह रेशो आहे ते कुठं कुठे येऊ शकतात, येऊ शकतं बघा. कॉस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह राहते, सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह राहतो, इथं फक्त टॅन पॉझिटिव्ह राहतो, आणि इथं फक्त कॉस आणि कॉसचं करस्पॉन्डिंग इनवर्स पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे हा जो अँगल आहे, हा अँगल काय आहे, एकतर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो. कुठे येऊ शकतो, फर्स्ट किंवा फोर्थ. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की हा जो अँगल आहे हा 270 डिग्रीपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, हा किती आहे, 270 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला विचारलेलं काय होतं, की फाइंड द क्वाड्रंट ऑफ ए अँड ए प्लस बी. मग बघा, मग इथं लिहायचं खाली कॉस ए प्लस बी रेशो इज 33/65 इज पॉझिटिव्ह रेशो. ठीक आहे, आता इथं पॉझिटिव्ह रेशो कुठे येणार आहे, इथं कॉस पॉझिटिव्ह येतो, इथं कॉस पॉझिटिव्ह येतो. बट आपल्याला सांगताना काय सांगितलंय, ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे ते दोघं पण कसे 90 डिग्रीपेक्षा मोठाले, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठे असल्यामुळे काय की फर्स्ट क्वाड्रंटचा विषयच नाही राहिला. मग इथं लिहायचं
तो ए प्लस बी आर सॉरी ए अँड बी आर पहिले लिहायचं ए अँड बी आर obtuse angle so a plus b angle is in fourth quadrant ठीक आहे because cos a plus b are positive रेशो ठीक आहे रेशो म्हणजे ए प्लस बी जो आहे तो पॉझिटिव्ह आलाय कसा आलाय पॉझिटिव्ह आल्यामुळे पॉझिटिव्ह एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकतं किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊ शकतं ठीक आहे पण मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय येणार नाही कारण की ए आणि बी जे आहे ते ऑब्ट्यूज अँगल आहे म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री काय 90 डिग्रीपेक्षा मोठं ठीक आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री ए प्लस बी म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये यायचा विषयच नाही राहिला ग्रेटर असल्यामुळं आणि मग राहिलं कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट म्हणून ए प्लस बी कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे म्हणून इथं लिहायचं लास्टला 270 डिग्री पेक्षा कसे ग्रेटर आहे आणि 360 डिग्रीपेक्षा कसे 360 डिग्रीपेक्षा छोटे म्हणजेच आपलं कोणतं क्वाड्रंट आहे हा फोर्थ क्वाड्रंट हा कोणता क्वाड्रंट आहे फोर्थ क्वाड्रंट हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ठीक आहे सगळ्यात पहिले आपण काय केलं आपल्याला जे गिवन कॉस साइन ए आणि कॉस बी होतं त्याच्या करस्पॉन्डिंग आपण साइन बी आणि कॉस बी साइन बी आणि साइन बी साइन सॉरी कॉस ए आणि साइन बी फाइंड आउट केलं ठीक आहे आणि नंतर ना आपण कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला घेतला आणि त्याच्या करस्पॉन्डिंग रेशो बघितला 33/65 आला म्हणजे पॉझिटिव्ह रेशो आला मग तो आपल्याला पॉझिटिव्ह रेशो जो आहे आता ए प्लस बी काय ऑब्ट्यूज अँगल सांगितले म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री दोघं पण म्हणजे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकत नाही मग ए प्लस बी जे ते काय की चौथ्या क्वाड्रंटमध्ये येणार चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय येणार कारण की त्यांचा कॉसचा रेशो पॉझिटिव्ह आलाय कॉस पॉझिटिव्ह हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहतो आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ते येऊ शकत नाही ऑब्ट्यूज अँगलमुळे त्याच्यामुळे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे ठीक आहे म्हणजे 270 डिग्रीपेक्षा जादा आणि 360 डिग्रीपेक्षा कमी ठीक आहे म्हणून त्याच्यामुळे ए प्लस बी जो अँगल आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे ठीक आहे हेच आपल्याला इथं विचारलेलं होतं असा जर प्रॉब्लेम पेपरमध्ये आला तर तो जो प्रॉब्लेम आहे याचा अर्थ बघा हा काय ए प्लस बीचा अँगल आहे ए प्लस बी ठीक आहे हा काय ए प्लस बी अँगल आहे एक मिनिट ठीक आहे हा ए प्लस बीचा अँगल आहे तर बघा इथं क्वेश्चन दिलेला आहे इन ट्रायंगल ए बी सी शो दॅट tan a plus tan b plus tan c equals to tan a into tan b into tan c म्हणजे काय की एक ट्रायंगल दिलेलं आहे आणि त्या ट्रायंगल मधले 3 अँगलची ऍडिशन ठीक आहे तर आपण आता इथे एक ट्रायंगल ड्रॉ करू आधी सपोज तर मी असा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला ठीक आहे ट्रायंगल ड्रॉ करायची गरज नाही ठीक आहे ट्रायंगलचं तुम्हाला माहिती 3 कोनांच्या अँगलची बेरीज किती राहते मग बघा सगळ्यात पहिली सोल्युशन ठीक आहे मग आता ट्रायंगल ए बी सी इक्वल्स टू 0 ठीक आहे आता ट्रायंगलमध्ये तीन कोण राहत्या बरोबर मग अँगल ए प्लस अँगल बी प्लस
अँगल सी इक्वल्स टू किती राहतं 180 डिग्री राहतं, हे सगळ्यांना माहिती. ट्रायंगलच्या तिन्ही पण कोणांची बेरीज किती राहते 180 राहते. ठीक आहे. मग याच्यामधली बघा आता आपण याला ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 लिहू. ठीक आहे. म्हणजे तीन अँगलची बेरीज काय आहे ए बी सी इक्वल्स टू 180. आता त्याच्यामधला ए प्लस बी इक्वल्स टू 180 मायनस सी लिहू शकतो का आपण? लिहू शकतो, कारण की इकडं काय 180 हे सी काय इथं प्लस इकडे गेलं काय झालं मायनस झालं. आता इथं काय करायचं, दोन्ही बाजूला टॅन फंक्शन घ्यायचं. ठीक आहे. मग इकडं सपोज आपण टॅन फंक्शन अप्लाय केलं, तर टॅन फंक्शन अप्लाय केलं इथं काय येणार टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन 180 मायनस सी. ठीक आहे. मग दोन्ही बाजूला काय करायचं, आता एका बाजूला तर आपण काय केलं टॅन ए प्लस बी केलं आणि दुसऱ्या बाजूला काय केलं टॅन 180 मायनस सी. आता टॅन 180 मायनस सी काय येणार आहे बघा, टॅन 180 मायनस म्हणजे याचा जर आपण असा अँगल जर ड्रॉ केला तर 180 मायनस सी आहे, म्हणजे इथून एवढा अँगल हा. ठीक आहे. हा काय सी डिग्री आणि इथपर्यंत किती 180 मायनस सी म्हणजे इथं येणार आहे 180 मायनस सी. मग आता हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो, याचा अर्थ काय मायनस टॅन सी. म्हणजेच काय आलं टॅन ए प्लस बी इक्वल्स टू मायनस टॅन सी. ठीक आहे. मग आता बघा हे मिटवतो मी. म्हणजे बघा टॅन ए प्लस बी इक्वल्स टू मायनस टॅन सी आलंय. आता ए प्लस बीचं इकडनं फॉर्म्युला अप्लाय करायचं. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय टॅन ए प्लस बी बघा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला लिहितो मी इथं. टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन ए इंटू टॅन बी टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा काय टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला इथे या साईडला अप्लाय करायचा. या साईडला जर आपण अप्लाय केलं तर काय होणार बघा टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी इक्वल्स टू मायनस टॅन सी. ठीक आहे. आता हे काय इकडं डिनॉमिनेटरला आहे, इकडे गेलं न्यूमरेटरला जाणार म्हणजे मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे काय येणार टॅन ए प्लस बी टॅन ए प्लस टॅन बी इक्वल्स टू आता बघा इथं मायनस साईन आहे. ठीक आहे. मग हे हा मायनस टॅन सी तसंच राहणार. टॅन सी ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे. मग आता बघा या साईडला आपण लिहू मग बघा या साईडला काय आलं आपलं टॅन ए इंटू टॅन बी. आता हा मायनस टॅन सी काय करायचं मध्ये मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग ही साईड तशीच राहणार टॅन ए प्लस टॅन बी. ठीक आहे. टॅन ए प्लस टॅन बी इक्वल्स टू आता बघा हा मायनस टॅन सी जर 1ला मल्टिप्लाय केला तर इथं काय येणार आहे मायनस टॅन सी मायनस आता बघा हा मायनस आणि हा मायनस 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 काय होणार प्लस होणार. ठीक आहे. मग इथं काय आहे टॅन ए इंटू टॅन बी. मग इथं बघा टॅन ए इंटू टॅन बी आणि हा परत टॅन सी इथं काय होणार मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. मल्टिप्लाय टॅन सी. मग बघा हा मायनस टॅन बी जो आहे टॅन सी जो आहे तो इकडच्या डायरेक्शनला काय आहे मायनस, इकडे काय आहे मायनस आहे. ठीक आहे. मग तो इकडे गेलं काय होईल प्लस होईल. काय होईल प्लस. मग बघा
हा जो मायनस टॅन सी इकडे मायनस इकडे आले काय होईल प्लस होईल. ठीक आहे, म्हणजे इकडच्या बाजूला काय येणार आहे टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल्स टू इकडे काय राहिलं टॅन ए टॅन बी आणि टॅन सी. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. काय करायचं होतं हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, तर बघा हे थोडंसं इकडे सरकवतो मी, इकडे जागा कमी आहे आपल्याला. ठीक आहे, इंटू टॅन सी. मग इथं फायनल आन्सर आलं बघा टॅन ए प्लस बी प्लस टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल्स टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी आलंय बघा. ठीक आहे, हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं. मग इथले हेन्स प्रूव्ह हेन्स. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं स्टार्टिंगला आपल्याला माहिती तर ट्रायंगल जो राहतो ट्रायंगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती राहते 180 डिग्री राहते. किती राहते 180 डिग्री. सपोज असा आपण ट्रायंगल काढला. ठीक आहे, मग हा याला नाव देऊ ए बी आणि सी. मग तुम्हाला माहिती प्रत्येक अँगलची 3 अँगलची बेरीज किती राहते 180 राहते. ठीक आहे, मग आपण इथं काय केलं हा जो ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 आला होता, तर हा जो सी आहे इकडे काय प्लस इकडे गेलं काय झाला मायनस झाला. मग ए प्लस बी इक्वल्स टू 180 मायनस सी. मग आपण दोन्ही बाजूला काय केलं अप्लाय केलं टॅन फंक्शन. मग आता टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन 180 मायनस सी. मग टॅन 180 मायनस सी काय येतं मायनस टॅन सी येतं. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ना टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी इक्वल्स टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मग टॅन ए प्लस बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इक्वल्स टू मायनस टॅन सी. ठीक आहे, मग हा डिनॉमिनेटर इकडे गेलं मल्टिप्लाय झाला. मग मायनस टॅन सी तसंच राहिला ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मग आपण काय केलं हा मायनस टॅन सी जो आहे तो मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय केल्यानंतर इथं आलं मायनस टॅन सी प्लस टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. मग बघा इथं मायनस मायनस काय झालं प्लस झालं, आणि म्हणून मग नंतर हे मायनस इकडच्या बाजूला नेलं प्लस झालं. टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल्स टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. ठीक आहे, हेच आपलं फायनल आन्सर आलं. बघा आता इथं प्रॉब्लेम काय दिलेला आहे शो दॅट टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन ए इक्वल्स टू टॅन ए इंटू टॅन 2a इंटू टॅन 3a. ठीक आहे, आपल्याला इथं काय करायचं आहे शो दॅट. ठीक आहे, मग एल एच एस घ्या आता सोल्युशन. मग एल एच एस काय एल एच एस इक्वल्स टू काय टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन ए. ठीक आहे, मग आता बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन ए याला आपण असं लिहू शकतो का लिहू शकतो. मी काय केलं फक्त इथं ब्रॅकेट टाकले. ठीक आहे, मग आता काय करायचं ही टॅन 3a ची जी टर्म आहे टॅन 3a इक्वल्स टू याला आपण असं लिहू शकतो का टॅन 2a प्लस टॅन ए लिहू शकतो. ठीक आहे, मग आपण काय केलं त्याला तसं लिहिलं. म्हणजे आता बघा इथं काय आहे की आता इथं ब्रॅकेट टाकताना ना सपोज आपण इथं काय केलं मायनस साईन कॉमन घेतलं, तर मायनस साईन जर कॉमन म्हणजे नाही का बाहेर घेतलं, बाहेर घेतल्यानंतर ही टर्म काय होणार प्लस होणार. याचा अर्थ टॅन 2a प्लस टॅन ए हे काय केलं आपण ब्रॅकेट टाकून इथं मायनस साईन कॉमन घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणून मध्ये प्लस आलंय. आता बघा आपण हा जो टॅन 3a होता त्याला काय केलं आपण टॅन 2a एक मिनटं टॅन 2a प्लस ए या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे, मग याचं एक्सपान्शन करू शकतो आपण. याचं एक्सपान्शन काय येणार आता टॅन ए प्लस बी म्हणजेच टॅन ए प्लस टॅन बी. टॅन बी म्हणजे काय इथं टॅन ए आणि टॅन ए म्हणजे काय 2a. ठीक आहे, अपॉन 1 मायनस टॅन
2a इंटू टॅन ए. ठीक आहे. मग आता जर तुम्ही बघितलं इथं तर याला आपण असं लिहू शकतो का, टॅन 3a इक्वल्स टू टॅन 2a प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए. ठीक आहे. मग आता ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लाय जाणार, मग मल्टिप्लाय जर नेली तर टॅन 3a ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू टॅन 2a प्लस टॅन ए. ठीक आहे. मग आता हे काय, हे इक्वल टू हे आलं. मग ही जी वरची इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो का, की टॅन 2a प्लस एच्या रिप्लेसमेंटमध्ये टॅन 3a 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए असं पण करू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही याला मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. आता टॅन 3a इंटू 1 टॅन 3a मायनस, मग इथे येणार आहे टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू काय येणार आहे ही टर्म टॅन 2a प्लस टॅन ए. ठीक आहे. मग आता बघा इथं काय होईल, मग आपली जी LHS होती त्याच्यामध्ये काय करा, टॅन 2a प्लस प्लस टॅन एच्या जागी हे टर्म पुट करा. मग बघा LHS इक्वल्स टू काय आहे, सगळ्यात स्टार्टिंगला टॅन 3a. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस तर ब्रॅकेटमध्ये ही टर्म पुट करा, टॅन 3a मायनस टॅन 3a टॅन 2a आणि टॅन ए ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग आता टॅन 3a मायनस टॅन 3a, आता हे मायनस आणि हे मायनस काय होणार, प्लस होणार. टॅन 3a टॅन 2a आणि टॅन ए. ठीक आहे. मग आता बघा हा मायनस 3a काय होणार, म्हणजे हे दोघं काय होणार एकमेकांना कॅन्सल होणार. ह्यो प्लस आहे हा मायनस हे काय होणार कट होणार. ठीक आहे. म्हणजे सीधं रिमेनिंग काय राहिलं टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू काय आहे RHS. ठीक आहे. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मग लास्टला लिहायचं हे ॲज इट इज रिपीटमध्ये इथं खाली लिहायचं टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन ए. ठीक आहे. हेच प्रूव्ह. बघा आपण इथं काय केलं, स्टार्टिंगला LHS घेतली. LHS घेतल्यानंतर इथं LHS काय होती टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन ए. ठीक आहे. मग नंतर काय केलं टॅन 3a इथं यांच्या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढलं. मग इथं ब्रॅकेटमध्ये काय आलं मायनस ब्रॅकेटमध्ये टॅन 2a प्लस टॅन ए. आता हे मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे टॅन 2a टर्म प्लस ही काय होणार मायनस होणार आणि टॅन ए टर्म पण काय होणार मायनस होणार, म्हणजे आपल्याला वरचं भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन 3a आपण काय केलं टॅन 2a प्लस ए केलं. ठीक आहे. मग टॅन 2a प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए. मग टॅन 3a इक्वल्स टू टॅन 2a प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए. एकांच्या फॉर्म्युल्यानुसार आलं टॅन ए प्लस ईच्या फॉर्म्युल्यानुसार आलं. ठीक आहे. मग टॅन 3a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू, आता ही टर्म इकडे डिवाइड होती इकडे गेलं मल्टिप्लाय झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण टॅन 3a काय केला मध्ये मल्टिप्लाय केला टॅन 3a इंटू 1 टॅन 3a मायनस, आता इथं मायनस होतं म्हणून टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए. मग इथं टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू ए इक्वल्स टू इकडची साईड तशीच टॅन 2a प्लस टॅन ए. मग आपण काय केलं हा जो टॅन 2a प्लस ए होता ह्याला LHS मध्ये त्याची व्हॅल्यू पुट केली. मग इथं ऑलरेडी LHS मध्ये टॅन 3a मायनस ब्रॅकेटमध्ये टॅन 3a मायनस टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए. मग टॅन 3a हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस काय झालं 0 झालं प्लस टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए. मग टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन ए इक्वल्स टू RHS.
हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. शो दॅट tan 70 डिग्री minus tan 50 डिग्री minus tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, आपल्याला हे काय करायचं आहे आता प्रूव्ह करायचं. मग आता बघा एल एच एस घ्या. एल एच एस इक्वल्स टू tan 70 डिग्री मायनस tan 50 डिग्री मायनस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता इथे काय करू आपण, याला असं लिहू शकतो का, tan 70 डिग्री मायनस ब्रॅकेटमध्ये tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. का, कारण की आपण इथं मायनस साईन कॉमन काढलं आणि याला ब्रॅकेटमध्ये दिलं. हे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे दोघं पण काय होणार, मायनस होणार, म्हणजे वरची टर्म भेटणार. ठीक आहे, मग आता हा जो tan 70 याला आपण असं लिहू शकतो का, tan 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस 20 डिग्री. ठीक आहे, मग याचं ए प्लस बी नुसार काय एक्सपेन्शन होणार, tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता बघा 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. मग याला आपण काय करू शकतो, आता ही जी टर्म इकडे डिनॉमिनेटरला इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. आता तुम्ही बघा इथं एक टर्म स्किप करू शकता. 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग ही इकडे जर मल्टिप्लाय नेलं तर काय होणार, tan ब्रॅकेटमध्ये येणार. ठीक आहे, tan 70 डिग्री ब्रॅकेटमध्ये 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री इक्वल्स टू काय, tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं हा जो 70 डिग्री याला मध्ये मल्टिप्लाय करा. मग 1 इंटू tan 70 डिग्री tan 70 डिग्री. ठीक आहे, मायनस आता हे ह्या दोन टर्म ऑलरेडी एकमेकांना मल्टिप्लाय, मग इथं आणखीन tan 70 डिग्री पण याला मल्टिप्लाय होणार. मग tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं ही जी टर्म आहे ही टर्म आपण एल एच एस मध्ये पुट करू. मग बघा एल एच एस इक्वल्स टू एल एच एस काय होते आपली, tan 70 डिग्री मायनस, आता ह्या टर्मच्या जागेवरती ही टर्म पुट करायची. ब्रॅकेटमध्ये येणार tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग आता जर आपण इथं ब्रॅकेट ओपन केला तर tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता बघा हा प्लस 70 डिग्री हा मायनस 70 डिग्री ही काय होणार, 0 होणार, आणि लास्टला नंतर काय राहणार, हा बघा इथं हे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केलं हे प्लस होणार. का, कारण की हा मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस होईल. मग रिमेनिंग काय राहिलं, हे दोघं तर 0 झाले, म्हणजे इथं राहील फक्त tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, इक्वल्स टू एल एच एस इक्वल्स टू आर एच एस. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, मग बघा लास्टला लिहायचं फायनल स्टेटमेंट, tan 70 डिग्री मायनस tan 50 डिग्री मायनस tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा हे पण आपण आता प्रूव्ह केलं.
बघा इथं दिलेलं आहे विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन 120 डिग्री. ठीक आहे. मग आता तुम्ही इथं दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. एक तर तुम्ही साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावू शकता. साईन 120 डिग्री यालाच कसं लिहू शकतो आपण, साईन 90 डिग्री प्लस 30 डिग्री. ठीक आहे. मग साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साईन ए प्लस बी इक्वल्स टू साईन ए कॉस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. मग या फॉर्म्युलेनुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग इथं ए म्हणजे 90 डिग्री. मग बघा साईन ए प्लस साईन 90 प्लस 30 इक्वल्स टू साईन ए. आता काय आहे, साईन 90 डिग्री इंटू कॉस बी. कॉस बी काय, कॉस 30 प्लस कॉस 90 डिग्री इंटू साईन 30 डिग्री. ठीक आहे. मग आता साईन 90 डिग्री काय राहतं, 1 राहतं. काय राहतं, 1. आणि कॉस 30 डिग्री अंडर रूट 3/2 प्लस कॉस 90 डिग्री काय राहतं, 0 राहतं इंटू कॉस 30 डिग्री 1/2. म्हणजे ही टर्म 0च होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार, अंडर रूट 3/2 येणार. काय येणार, अंडर रूट 3/2. म्हणजेच आपलं साईन 120 डिग्री इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3/2. ठीक आहे. हे काय आलं, याचं आन्सर आलं. किंवा दुसरी मेथड बघा, मग ग्राफिकल मेथड आहे आपली. ठीक आहे. या ग्राफिकल मेथडने काय करायचं बघायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं किती डिग्री दिलेली आहे, 120 डिग्री पॉझिटिव्ह साईडने. इथून इथपर्यंत किती आहे, 90. त्याच्यानंतर पुढे किती जावं लागेल, 30. मग याचा टर्मिनल आर्म जो आहे तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे. कुठे येणार आहे, इथं. ठीक आहे. मग टर्मिनल आर्म आला इथं. मग टर्मिनल आर्म बघा, हा किती डिग्री आहे, 120 डिग्री. आणि हे टोटल किती राहतं, 180. मग इथून एवढा अँगल किती येईल, हा येणार आहे 60. मग इकडनं आपल्याला कोणतं फंक्शन विचारलेलं आहे, साईन 120 विचारलेलं आहे. ठीक आहे. पण ॲक्च्युली याचं इन्क्लिनेशन किती येतं, 60 एक्स ॲक्सिसच्या अबाउट. म्हणजे जिथं लिहू आपण साईन 60. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की साईन 120 डिग्री इक्वल्स टू, आता इथं बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय राहतो, पॉझिटिव्ह राहतो. म्हणून इथं पॉझिटिव्ह साईन येणार आहे. म्हणून साईन 60 डिग्री. ठीक आहे. मग या दोघांची पण व्हॅल्यू काय येते, अंडर रूट 3/2 येते. काय येते, अंडर रूट 3/2. हे बघा इथं पण तेच आन्सर आलं, इथं पण तेच आन्सर आलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं पण करू शकता, असं पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हे 2 मार्काचा प्रॉब्लेम. मग बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 120 डिग्री. आता काय करेल आपल्याला, कॉस 120 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. मग एक तर तुम्ही अँगल टर्मिनल ड्रॉ करून पण काढू शकता, किंवा तुम्ही इथं हा फॉर्म्युला यूज करू शकता. कॉस, आता बघा हा जो 120 आहे त्याला 90 प्लस 30 लिहा, 90 प्लस 30 डिग्री. मग आपण इथं आता कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरू शकतो, कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बीचं एक्सपान्शन काय राहतं, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. मग आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार, ए म्हणजे काय 90 डिग्री आणि बी म्हणजे काय 30 डिग्री. म्हणून कॉस 90 डिग्री प्लस 30 डिग्री इक्वल्स टू कॉस ए काय आहे, कॉस 90 इंटू कॉस 30 मायनस साइन 90 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ठीक आहे. आता कॉस 90 काय राहतं, 0 राहतं इंटू कॉस 30 अंडर रूट 3/2 मायनस साइन 90 काय राहतं, 1 इंटू साइन 30 1/2. आता ही 0 इंटू ही टर्म 0च होणार, ही मायनस साईन. 1 इंटू 1/2 काय येणार, -1/2. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कॉस ऑफ 120 डिग्री काय येतं, -1/2 येतं. काय येतं, -1/2. मग हेन्स
लास्टला लिहायचं कॉस 120 डिग्री इक्वल्स टू -1/2. ठीक आहे. मग बघा इथं आपल्याला कॉस 120 ची व्हॅल्यू भेटली. बघा आता सेकंड मेथड आपण ग्राफिकल मेथडच्या फॉर्मने पण फाइंड आउट करू शकतो. बघा इथं काय करायचं, क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करायची. ठीक आहे. मग क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ केलं. आता बघा आपल्याला त्याचा टर्मिनल आर्म ड्रॉ करायचं. आता 120 डिग्री ती काय ऑब्विसली 90 डिग्रीपेक्षा जास्त येणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे, इथं 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर येणार आहे. मग इथून इथपर्यंत 90 आणि पुढे किती जावं लागेल 30. मग इथं आपण हा टर्मिनल आर्म ड्रॉ करू. ठीक आहे. हा काय केला आपण 90 + 30 वरती ड्रॉ केला. सपोज 90 + 30 हा किती आहे 120 डिग्री. इकडनं काय विचारलं आपल्याला कॉस 120 डिग्री, पण ॲक्च्युली याचं इन्क्लिनेशन एक्स ॲक्सिस पासून किती आहे 60 डिग्री इकडच्या साईडनं. ठीक आहे. पण ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा येतो, कॉस 60 मायनस येणार आहे का, कारण की एक्सच्या अबाउट आपण इन्क्लिनेशन घेतलं. म्हणजेच काय की कॉस 120 डिग्री इक्वल्स टू मायनस कॉस 60 डिग्री सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग मायनस साईन तसंच, आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू येते 1/2. मग बघा कॉस ऑफ 120 डिग्री इक्वल्स टू -1/2 आलं. इथं पण तेच येतं, इथं पण तेच येतं. ठीक आहे. तुम्ही दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. बघा आता इथं सोल्युशन विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan 120 डिग्री. ठीक आहे. म्हणजे काय आहे की tan 120 डिग्रीचा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचं. मग बघा इथं टॅनला आपण कसं लिहू शकतो, 90 डिग्री प्लस 30 डिग्री. मग tan A + B चा फॉर्म दिसतोय. हा कोणता फॉर्म दिसतोय, tan A + B. मग tan A + B चा फॉर्म्युला बघा आपल्याकडं. मग tan A + B चा फॉर्म्युला काय आहे, tan A + B इक्वल्स टू tan A + tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B. ठीक आहे. मग या फॉर्मनुसार त्याचं एक्सपान्शन करा. मग एक्सपान्शनमध्ये काय येणार, tan 90 डिग्री प्लस 30 डिग्री इक्वल्स टू tan 90 डिग्री प्लस tan 30 डिग्री अपॉन 1 मायनस tan 90 डिग्री इंटू tan 30 डिग्री. ठीक आहे. मग tan 90 ची व्हॅल्यू किती येते, तर बघा tan 90 ची जी व्हॅल्यू आहे ती टेबलमध्ये बघितली तर इन्फिनिटी येते. ठीक आहे. मग बघा आता इथं इन्फिनिटी प्लस tan 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/√3 अपॉन 1 मायनस, आता tan पुन्हा काय इन्फिनिटी इंटू 1/√3. मग बघा याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याची व्हॅल्यू काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. काय येणार आहे, इन्फिनिटी. ठीक आहे. बघा इथं आपल्याला विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर प्रूव्ह दॅट साइन 420 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस कॉस -300 डिग्री इंटू साइन -330 डिग्री. ठीक आहे. आता इथं LHS घ्या. LHS इक्वल्स टू काय, साइन 420 डिग्री इंटू कॉस 390 डिग्री प्लस कॉस -300 डिग्री इंटू साइन -330 डिग्री. ठीक आहे. मग आता एकाचा अँगल फाइंड आउट करायचं. मग सगळ्यात पहिले आपण काय करू, आता साइन 420 डिग्री घेऊ. साइन 420 डिग्री. ठीक आहे. मग आता साइन 420चा जर आपण टर्मिनल जर ड्रॉ केला तर बघा तो कुठे येतो, एकदा
ठीक आहे. मग बघा मी इथं क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतोय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, 420 डिग्री. तर बघा 420 आहे, 360 जास्त आहे, म्हणजे एक रोटेशन तर कम्प्लीट होणारच आहे. प्लस 360 प्लस 40 400 होतं, प्लस 20 म्हणजे 40 प्लस 20 60. म्हणजे तुम्हाला काय की एक रोटेशन कम्प्लीट करून एक रोटेशन 360 पुन्हा प्लस 60 जायचं आहे. ठीक आहे. तेव्हा पुढं 420 डिग्री कम्प्लीट होणार आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. का? कारण की आपल्याला अँगल किती दिलेला आहे, कितीच दिला आहे, 420चं दिलेलं आहे. ठीक आहे. मग तसं जर बघितलं तर हे कितीच येणार आहे, 420 डिग्रीचा अँगल आला. किती डिग्रीचा अँगल आला, 420 डिग्री. पण ॲक्च्युली हा जर अँगल बघितला तर हा किती अँगल इथं एक्स ॲक्सिस पासून 60 डिग्री. किती आहे, 60 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय आहे की साईन 420 डिग्री इक्वल्स टू, आता इथं काय ऑल पॉझिटिव्ह आहे, ऑल पॉझिटिव्ह असल्यामुळं साईन पॉझिटिव्ह प्लसच साईन राहणार, प्लस साईन 60 डिग्री. आणि साईन 60 डिग्री किती आहे, √3/2. म्हणजे साईन 420 काय आलं, प्लस साईन 60 आलं, आणि त्याची व्हॅल्यू काय येते, √3/2 येते. आता नेक्स्ट आहे बघा कॉस 390. ठीक आहे. आता कॉस 390, मग कॉसचा अँगल बघा, मग कॉसचा अँगल कुठे येतो ते बघायचं आधी. मग कॉस जर आपण इथनं स्टार्ट केलं, कुठून, सपोज आता बघा 390 दिलेले म्हणजे प्लस आहे, पॉझिटिव्ह पासून सुरुवात करायचं. 390 हे 360 जास्त आहे. ठीक आहे. पण 360 जास्त आहे म्हणजे इथून इथपर्यंत आपण एक रोटेशन जर कंप्लीट केलं, हे किती आलं, 360. आणि पुन्हा आपल्याला 390 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 30 डिग्री पुढे एक्स्ट्रा जावं लागेल. काय करावं लागेल, 30 डिग्री एक्स्ट्रा अँगल रोटेट करावं लागेल. मग 30 डिग्री म्हणजे काय की हे 360चं एक रोटेशन प्लस पुन्हा 30 डिग्री. ठीक आहे. मग पुन्हा 30 डिग्रीची आपण इथं लाईन ड्रॉ केली, सपोज इथपर्यंत आली, ती कुठपर्यंत आली, इथपर्यंत. ठीक आहे. मग ही बघा हा अँगल किती आला, 390. ठीक आहे. मग ॲक्च्युली जर बघितलं तर ह्या अँगल किती आहे, 30 डिग्री. किती डिग्री आहे, 30 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कॉस 390 जो आहे, आता बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं प्लस साईन, आणि कॉस 30, मग कॉस 30 काय राहतं, √3/2च राहतं. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की कॉस 390 हे √3/2 आलं प्लस साईन. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, कॉस. मग आता बघा कॉस -300, कॉस -300 डिग्री इक्वल्स टू, आता -300. ठीक आहे. आता 360 जास्त नाही, 300 फक्त. मग इकडच्या बाजूने इथून जर इथपर्यंत आलो आपण, तर हे झालं 270. 270 प्लस 30 म्हणजे ते इथपर्यंत आलं. आणि ॲक्च्युली जर हा अँगल जर बघितला तर हा अँगल किती आहे, 60 आहे. किती आहे, 60 आहे. म्हणजेच कॉस 300 -300 जो आहे तो 60च्या इक्वलमध्ये येणार आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस राहतो पॉझिटिव्ह, आणि कॉस 60, मग कॉस 60 काय येणार आहे, √3/2 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अँगल आहे साईन 330. नेक्स्ट अँगल कोणचा आहे, साईन -330 डिग्री. आता बघा इथपर्यंत 300 होतं, अजून 30 डिग्री जर ॲड केलं तर इथपर्यंत येणार. म्हणजे इकडनं पण किती, तो साईन 30 डिग्री, इकडनं किती आहे, मग त्याला प्लस साईन 30. ठीक आहे. मग साईन 30 काय येतं, 1/2 येतं. काय येतं, 1/2. आणि इथं चुकलं बघा, कॉस 60 किती राहतं, 1/2 राहतं. कॉस 60 किती राहतं, 1/2 राहतं. ठीक आहे. बघा साईन 60 √3/2, कॉस 30 √3/2, कॉस 60 डिग्री 1/2, आणि साईन 30 डिग्री 1/2. मग आता याला काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. बघा मग आता इथं LHS इक्वल्स टू, LHS काय आपली, LHS इक्वल्स टू साईन 420 काय आलं, √3/2 आलं, इंटू कॉस 390 म्हणजेच काय आलं, √3/2 प्लस
कॉस 300 डिग्री, कॉस 300 डिग्री काय आलं 1/2 इंटू साईन मायनस 330, मग हे किती आलं 1/2. मग इथं जर बघितलं √3 इंटू √3 3 आणि 2 इंटू 2 4 प्लस आता 1 इंटू 1 1/4. मग बघा इथं काय येणार आहे, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 4/3 प्लस 1. मग 3 प्लस 1 किती येणार आहे 4 आणि इक्वल्स टू 4 म्हणजे 4/4 येणार आहे 1. मग हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हेन्स इक्वल्स टू RHS. मग लास्टला लिहायचं ॲज इट इज लिहायचं. ठीक आहे, याला आपण वरती आपण काय रफ वर्क केलेलं आहे, हे तुम्ही पेपरमध्ये करायचं नाही, म्हणजे साईडला करायचं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून मग बघा इथे येणार साईन 420 इंटू कॉस 390 प्लस कॉस मायनस 300 डिग्री इंटू साईन मायनस 330 डिग्री इक्वल्स टू 1. इक्वल्स टू किती आलं 1 आलं. बघा याला असं सॉल्व्ह करायचं, असा प्रॉब्लेम आला तर 3 मार्कला किंवा 4 मार्कला येईल. मग याला वाटलं तर ब्रॅकेट करा. ठीक आहे.